चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. सध्या सार्वत्रिक आणि रूढ असलेल्या अर्थाने आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. वर्षाच्या सुरुवातीला रामचिंतनाची सुरुवात कशी करावी असं योगायोगाने वचन आलेलं आहे. ते चांगलं आहे. चिंतन ही विद्या आहे. तिच्याकडे विद्या म्हणून आपण पाहत नाही, एवढंच फक्त कदाचित आपल्या लक्षात आलंही असेल, आता येतही असेल किंवा पूर्वी आला असेल. दुसऱ्याच्या हिताचा विचार आणि कृती ही रामचिंतनाची सुरुवात आहे. असं आपल्यासमोर आता विचारासाठी आहे. हे मूळ कुठून आलं त्या थोडा संदर्भ आपल्या जे पूर्वीपासून येणारी मंडळी असतील, ज्यांनी सद्गुरू लीलामृताचे विवरण ऐकले असतील त्यांच्या लक्षात असेल की महाराजांनी जो उपदेश दिलेला आहे त्याच्यावरती जे लीलामृतामध्ये विवरण असलेला 7वा अध्याय आहे, त्यातल्या दुसऱ्या समासामध्ये काही ओव्या आहेत. त्यात अखंड चिंतन असावे असं म्हटलेलं आहे. महाराजांनी ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्यात अखंड चिंतन असावे असं म्हटलेलं आहे. त्याच्या मागे पुढेही बरंच आहे. त्यातच रामचिंतनाचा प्रश्न आलेला आहे. तेव्हा आपण ते सगळं का पाहावं ते पाहू आणि चिंतनाचं संदर्भ आपल्याशी रोजच्या जीवनाशी कसा आहे ते पाहू. रामचिंतन म्हणजे काय आणि ते कशासाठी तिकडे ते कसं नेतं एवढं फक्त बघू, कारण ही सुरुवातच आहे. बाकी रामचिंतन पुढेच राहील. चिंतन करावं लागतं की चिंतन होतं असं आपण एक मनाशी विचार प्रथम करून पाहावं. की चिंतन करावं लागतं आपल्याला की चिंतन होतं. आपल्या असं लक्षात येईल, थोडा विचार केला तर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असेल, अनुभव वेगळा असेल, पण विचार होतात. ते काही करावे लागत नाहीत, फारसे आपोआप होत राहतात. आपण नुसते बसून राहिलो तरी मनात सुरू आहे. आता सुद्धा मनात सुरूच आहे. तसं शांत नाही आहे. शांत हे भजन चालू असेपर्यंत कदाचित तेवढा काळ आपण ते सुद्धा विचारातच असतो, पण एका चांगल्या अशा संतांच्या विचारामध्ये असतो. तर तो होतो, घडत राहतो. पण त्याला त्याची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडचं ओळख ज्याने वाचलं असेल त्यांना तेवढी तरी त्याचे परिचय आहे की ते विस्कळीत असतं. क्षणात एक, दुसरं, तिसऱ्या क्षणात तिसरं, आपलं दुसऱ्याचं काय काय काहीही भरकटलेलं वाईट. अनेक वेळा लोक येतात, भेटतात, त्यावेळेला सांगतात अत्यंत दुष्ट, अगदी घाणेरडे, अगदी असे काय नको वाटणारे असे विचार सारखे मनामध्ये येतात. काय करावं काय कळत नाही. वास्तविक आपण असा विचार करू असं आपण सुद्धा म्हणणार नाही. असे विचार मनामध्ये काय विचारायला करावं म्हणजे ते आपण आणीत नाही येत असतात. आणि सुदैव एक की ते जातही असतात. पण दुर्दैव हे की उदात्त विचार सुद्धा येतात आणि ते पण जातात. काय गमती जमती सगळ्या पायात गेलं म्हणजे लक्षात येतं एकंदरीत. चिंतनाचा आणि विचाराचा मात्र फरक आहे. चिंतन हे विशिष्ट विषयाला धरू नये काहीतरी. चिंतन एका विशिष्ट विषयाचं आहे. त्या विषयाभोवती विचार प्रयत्नतः ठेवणं म्हणजे चिंतन आहे. एखाद्या विषयाभोवती आपले विचार प्रयत्नपूर्वक ठेवणं. एरवी तर घडत राहतीलच, ते कदाचित त्या विषयाचे सुद्धा असतील, पण प्रयत्नाने ते ठेवले असतील असं नाही सांगता येणार. ते प्रयत्नपूर्वक ठेवले असतील, ते विशिष्ट विषयाला धरून असतील, विषयाभोवती फिरत असतील तर. आता अगदी सारांशाने काय पाहता येईल तर या चिंतनाला एक लांबी आहे, एक रुंदी आहे, तशी खोलीही असावी. लांबी असते, रुंदी असते, तेव्हा विड्थ आहे, लेंग्थ आहे, ब्रेड्थ आहे, तसं ते हे पण असावं, त्याला खोली पण असावी. आता याची गरज काय?
कुठल्याही गोष्टीचा विचार करताना महाराजांनी जी काही पथ्य सांगितले त्यामध्ये एक आहे, याची गरज नाही ते टाळावं. कारण आपल्याला एवढा वेळ नाही आयुष्यामध्ये. आपण जरी लहान असला तरीसुद्धा वेळ नाही आहे. आपल्याला करायची कामं लक्षात आली नाहीत असं त्याचा अर्थ आहे. आपण जर लहान आहोत आणि आपल्याला बराच वेळ आहे असं वाटत असेल, अर्थात लहान कोणी कोणालाही समजतात ना, तसं नाही. आम्ही खूप लहान आहे असं 50 40 वाटू शकतं, पण ते सोडून देऊ. पण जी लहान असतील, विचार करणाऱ्या वयातली मुलं असतील तर त्यांना वाटेल आपल्याला खूप वेळ आहे. तसं नाही आहे. जे काम आहे आणि ते जे कृती करायची आहे तिचा विचार केला तर आपल्याला वेळ कमीच आहे असं आपल्या लक्षात येईल. तेव्हा त्याची गरज काय ते महाराज सांगत होते, ते पथ्याचं सांगत होतं. तर एकही गोष्ट माझी परमार्थाची अशी असताना जी व्यवहाराच्या आड येईल असं सांगून एक आपल्याला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ते एक दुसरं पथ्य आहे त्यांचं. तसं हे दुसरं पण आहे की गरज नसली तर ती गोष्ट करायची काही आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे गरज म्हणून आपण दरवेळा समजून घेतो. उदाहरण घेऊन समजून घेऊ म्हणजे आणखीन चटकन सोपं होतं. एक बोर्ड आहे त्याच्यावर मजकूर लिहायचा आहे. आपण इतकी माणसं आहोत, सगळे लिहू शकणारे आहेत, प्रत्येकाला तो लिहिता येतो. बोर्डावर मजकूर लिहिणे ह्यात काय आहे चिंतनाचा विषय आपण विचार करून पहा म्हणजे लक्षात येईल. तर त्यात काय आहे असं वाटतं. बोर्ड आहे, हा मजकूर आहे, चिठी दिली समजा, हा चिठी आहे, हा मजकूर या बोर्डावर लिहा, एवढं साधं काम आहे. तर ह्याच्यात काही चिंतन करण्याची गरज आहे का? मजकूर आहे, बोर्ड आहे, पण बोर्डाचा आकार केवढा आहे, आपल्याकडे मजकूर केवढा आहे, चिंतन करावं लागतं. एका विशिष्ट विषय समोर ठेवलेला आहे आपण उदाहरणासाठी आणि त्याचा विचार करतात. बोर्डाचा प्रकार कुठला आहे? आपल्याकडे व्हाईट बोर्ड आहे, ब्लॅक बोर्ड्स आहेत, कितीतरी प्रकारचे बोर्ड्स आहेत. तर बोर्डाचा प्रकार कुठला आहे? आपल्याला जे लिहायला दिलेलं आहे ते पेन कुठल्या प्रकारचं आहे, हे सगळे विचार न करता जो मनुष्य बोर्ड लिहायला सुरुवात करतो त्याच्याकडून बोर्ड कसा लिहिला जाईल आपण सो लिहून बघायला हरकत नाही म्हणजे लक्षात येईल. तर व्हाईट बोर्ड आहे. मी उदाहरण म्हणून पुढे का सांगतो, तो व्हाईट बोर्ड होता, त्यावर लिहायचं आहे. लिहायचं म्हणलं पेन दिलेलं असेल, पेन तर आपल्याकडे 10 प्रकारचे पेन आहेत. आपल्याला दिलेल्या पेनांचे प्रकार कोणते आहेत याच्याकडे जर लक्ष नसेल तर अशी घडलेली घटना आहे. व्हाईट बोर्डवर लिहायचं होतं, मार्कर पेन आहेत, परमनंट मार्करनी लिहिलं त्याच्यावर, पुसता नाकीनं आले. कारण त्याच्यावर लिहायची पेनं वेगळी आहेत, डस्टर वेगळे आहेत आणि चटकन ते पुसून जातं. पण ते उचलताना 4 पेनं असली तर 4 पेनांच्या प्रकारामधलं कुठलं पेन आपल्याला कुठला बोर्ड आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपल्याला एखादं जर कागदावर लिहायचं असेल किंवा एखाद्याची कायम टिकणाऱ्या अशा गोष्टीवर लिहायचं असेल, कायमसाठी लिहायचं असेल तर लगेच आपल्या पेनाची निवड बदलते. चिंतनाचा संबंध नाही कसा, चिंतनाचा संबंध एवढ्याशा गोष्टीशी सुद्धा आहे. एक आपण साधं हे घेतलं आहे, तर जर चुकून आपण हे व्हाईट बोर्ड आहे आणि परमनंट मार्कर वापरला तर ते पुन्हा पुसण्याचं त्याच्यात जी प्रक्रिया करून ठेवलेली आहे याच्यावर एक प्रक्रिया केलेली असते. आपल्याला माहिती आहे, हा साधा शीट असतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करतात. त्यांनी पाहिली असेल, त्यांना कल्पना असेल, वेगवेगळ्या केमिकल्सची प्रक्रिया असते आणि त्यामुळे आपण जे वापरतो ते चटकन पुसता येतं, पुन्हा त्याच्यावर लिहिता येतं, अगदी पहिल्यासारखा बोर्ड राहू शकतो. पण हे जर आपल्या त्याच्यावर चिंतन आधी झालं नसेल, हा जर विचार त्या विषयाभोवती झालेला नसेल तरच परमनंट पेन घेतलं जाण्याची शक्यता आहे. आपण जे लिहितो आहोत तर मजकुराचा प्रकार काय आहे, त्याला गांभीर्य किती आहे. तुम्ही म्हणा काय बोर्डावर एवढं आम्हाला हे करताय, पण बोर्डावर मी उदाहरणासाठी चिंतन करतो. आपल्याला समोर आयुष्याचं बोर्ड लिहायचं आहे, पण एवढ्याचं बोर्डाचं का चिंतन करतो, तर जो मजकूर लिहितो आहे त्याचा प्रकार कोणता आहे, त्यात जो मजकूर दिला त्यात गांभीर्य कशाला आहे, महत्त्व कशाला आहे, याचा विचार आपण ज्या वेळेला हातात मजकूर आणि बोर्ड आणि ती पेनं पडलेली आहेत त्याच वेळेला केलेलं असलं पाहिजे. त्याचं चिंतन झालेलं असेल तर हे सगळं होऊ शकेल. समजा अशी कल्पना करा की एखाद्या ऑफिसमध्ये बोर्ड आहे आणि रविवारी जादा 1 4 ते 6 कधी वेळ पडली तर काम करायची बसायची पद्धत आहे. तर ठीक आहे, त्यांनी बोर्ड लिहायला सांगितलं, तर रविवारी तर सुट्टी असते. तेव्हा उद्या रविवारी सुट्टीला कामाला बसायचं आहे, वेळ 4 ते 6. तर उद्या रविवारी ह्याच्या खाली आपल्याला रेख द्यावी लागेल. रविवारी कामाला बसायचं आहे, 4 ते 6 बसायचं आहे. सगळा मजकूर आपल्याकडे दिला आहे, 4च ओळी आहेत फक्त, आणि 6 वाजता पावभाजी होईल असं समजा जर त्या मजकुरात असेल. काय असेल ते, तर जसं ते वरचं लिहायचं तसं हे जर लिहिलं व्यवस्थित तर 4ला सगळी उपस्थिती असतील जास्तीत जास्त.
हे अगदी बारीक अक्षरात खाली पाहावं पाहिजे, तर ती कदाचित लक्षातच येणार नाही. 4 ते 6 कामाला, 4:30 पर्यंत गेलं तरी चालतंय. उशीर झाला, गाडी नाही मिळाली, आपल्याला माहितच आहे बाकी सगळं. तर भावाचे होईल असं काहीतरी जर असेल तर ती उपस्थितीच्याकडे काहीतरी त्याचा संबंध येईल असं वाटतं. अनुभव असेल ज्यांना कामांचा अशा तऱ्हेचा, तर त्यांना तरी निदान हे पटू शकेल की यातल्या प्रत्येक मजकुराच्या जो अक्षराचा जो आकार आहे, त्याची जी मांडणी आहे, त्यामध्ये या सगळ्या उद्याला वेगळं महत्त्व आहे, रविवारला वेगळं महत्त्व आहे, वेळेला वेगळं महत्त्व आहे, त्या देण्याच्या गोष्टीला वेगळं महत्त्व आहे. आता तो जो दिलेला काम आहे, जे काय मजकूर आहे, तो बोर्डाचा आकार केवढा आहे मगाशी म्हटलं, त्याच्यावर आपण ज्या अक्षराच्या प्रकाराने सुरुवात केली त्याच्यात त्या मजकुराचा शेवट होईल का? वेळ संध्याकाळी 4 ते असं म्हटलं आणि बोर्ड संपला. आपण मोठ्या अक्षराला सुरुवात केली, ठळठळी सगळ्यांना कळावं म्हणून. 4 ते कोण येणार ते कामाला? 4 ते किती येतं ठरलेलं नसेल तर तो कामाला येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे एवढीशी गोष्ट करायची आहे तर त्याला एवढं चिंतन करावं लागतं की मजकूर सुद्धा पूर्ण कसा बसेल, त्यातलं अक्षर आहे, आकार आहे, त्याची मांडणी आहे. किती बाजूनी एक बोर्ड लिहायचं तर चिंतन करावं लागतं. एका बोर्डाभोवती, एका मजकुराभोवती चिंतन चालू आहे, पण त्याची परिणामकारकता ही अगदी 0पासून ते 100पर्यंत एवढी बदलता येणं शक्य आहे. तर जीवनाची परिणामकारकता बदलता येणार नाही का चिंतनामुळे? हा प्रश्न मला ते म्हणायचं की चिंतन ज्यांनी असं केलं नाही आहे सगळं, त्यांची जीवनं अशी कशी जो जिकडे ढकलेल तिकडे जात असतात, तशी नाही. त्याचं काहीतरी सगळ्याचा विचार केलेला आहे. तर ही आपल्याला जर चिंतनाची सगळ्या बाजू लक्षात आल्या तर त्याची फार उदाहरणं द्यायची गरज नाही. साधा चहा करायचा झाला तरी चिंतन करावं लागतं, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपला अनुभव कसा आहे मला माहिती नाही. किती पग पाणी ओततोय, किती चमचे चहा घालतोय, काय साखर घालतोय, ह्याचं जे प्रमाण जर समजा मागे पुढं झाली, काही चिंतन झालेलं नसेल आपलं त्याच्यावर, तर पिणाऱ्याच्या वाट्याला काय येईल? ज्यांची पथ्य आहेत त्यांना अगदी गोड काय वाटायला कोणाचे, हे सगळ्या गोष्टीत सगळं बदलणार आहे. तेव्हा एकाच वेळेला आपण इकडे दूध तापत ठेवलेलं असतं, एकाच वेळेला इकडे चहा उकळत असतो. तेव्हा आता सगळं आपलं चिंतन जर एकाच ठिकाणी गोळा झालेलं असेल तर तिकडं गोळा केलेलं दूध बेसिनमध्ये गोळा होईल हे आपल्याला माहिती आहे. चिंतन परिपूर्ण पाहिजे. म्हणजे हे आपलं होणार आहे ना, सगळं हे आयुष्यात सगळं होणार आहे, म्हणून लागणाऱ्या वस्तूंच्या वरती त्याचं चिंतनाची त्याची नजर आहे. सगळीकडे ह्याचं चिंतन केलेलं, ह्याला किती वेळ लागेल, त्याला किती वेळ लागेल, पाण्याला किती वेळ लागेल. पाणी आटून गेलं तर आपण 4 कपाचा चहा ठेवलेला आहे, प्रत्येकाच्या वाट्याला पाव कप येईल. मी अगदी सोपं म्हणून सांगतो, आपण कठीण आहे ते आपण समजू शकताच, त्यामुळे काय प्रश्न नाही. तर आता पोळीन बाकीचं सांगत नाही, यात्रा बित्रा इतर साधनं पण सांगत नाही. प्रत्येक गोष्टीला चिंतन करण्याची गरज आहे एवढंच फक्त सांगतो. अगदी परमार्थात सुद्धा यात्रा बित्रा सांगत नाही, कारण इथंच वेळ संपेल आणि रामचिंतनापर्यंतची सुरुवात व्हायचीच राहिली ह्या सगळ्या. तर ते होऊ नये म्हणून मी फक्त उदाहरण सांगितलं की चिंतन ही गोष्ट इतकी वाटते एवढी साधी सोपी नाही. महाराजांनी ज्या अर्थी अखंड चिंतन असावे असं म्हटलेलं आहे, त्या अर्थी त्याला नक्की वजन असलं पाहिजे काहीतरी, आणि त्याचा आपल्याला वापर म्हणजे याचा अर्थ असा येईल आपल्या लक्षात की चिंतनात काय आहे, बोर्ड लिहायचे त्यात काय आहे, शिक्षण घ्यायचं त्यात काय आहे, असं नाही आहे. हे ज्यावेळेला प्रश्न मोठे होतात, एक बोर्डन मी छान का बोललो तर पुढे गोष्टी गंभीर बोलायच्या आहेत, त्याच्याबद्दल त्यात काय वाटत राहतं, तसं नाही आहे. त्याचा समग्र विचार आपण केला आहे का, याने आपण कुठे पोचणार आहोत हे आपण ठरवले का, हे जे काय शिक्षण घेतो याने मी कुठे जाऊन पोचणार आहे, त्यावेळी इतर कोणत्या गोष्टींच्याकडे माझं किती, जे जसं त्या दुधाचं त्या चहाचं पाण्याचं त्याचं होणार आहे तेच माझ्या जीवनाचं होणार आहे सगळ्या बाजूंचं. तर हा विचार मला चिंतनाने कळतो, म्हणून चिंतन ही विद्या आहे असं मी म्हटलं. तर त्यासाठी काय आहे असं नाही, त्यात बरंच काही आहे असं आपल्या लक्षात येईल. लांबी, रुंदी, खोली एवढ्या गोष्टी नाहीत, चिंतनाला गती सुद्धा लागते. चिंतनाची एक गती आहे. नाही तर पाहुणे आलेले घरी पोचल्यावर आपला चहा बाहेर येईल, चहा बाहेरच्या खोलीत येईल नाही असं नाही. उदाहरण चालवून फक्त पुरं करतो की त्याला जर गती नसेल तर त्यांना द्यायची आतिथ्याची वस्तू ते बाहेर पडल्यानंतर थांबून घेऊन बोलून द्यावी लागेल. म्हणजे चिंतनाला गतीसुद्धा लागेल. नुसतं चहाचं चिंतन चालू आहे इकडे, ते सगळं व्यवस्थित आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही, होणार ते उत्तम होणार, पण घ्यायच्या मनुष्य तिथे असणार नाही. असं जर असेल तर चिंतनाचा काय उपयोग आहे मला. तर असं जर असेल, म्हणून ते जीवन शिक्षण हे जीवन संपल्यावरचं शिक्षण नाही आहे,
त्याच्यात उशीर झाला, गती जर समजा बिघडली, तर ते शिक्षणाचं चिंतन कधी होणार, ते जीवनाचं चिंतन कधी उपयोग, ते शिक्षण कधी व्हायचं चिंतन त्याचं, ते चिंतन त्यावेळेला लागेल की ज्या वेळेला मला जीवन जगायचं किंवा सुरुवात करायची आहे किंवा सुरुवात केलेली आहे, अशा वेळेला त्या जीवनाच्या शिक्षणाचं चिंतन झालं तर जीवन संपल्यावर शिक्षण असली अवस्था होणार नाही. आणि मग शेवटी जी पश्चात्तापाची पाळी येते, शेवटी जे निराशा येते, शेवटी हे राहिलं ते राहिलं असं जे होतं, जो इम्बॅलन्सेस होतात, असंतुलनं जी आयुष्यात पुढे येतात, त्याची कारणं हे जीवन संपल्यावर शिक्षण अशी काहीतरी, म्हणजे चिंतनातली गतीच आपल्या लक्षात आली. लांबी रुंदी खोली केली असेल पण गती साधली पाहिजे, अशी ही चिंतनाची विद्या आहे. तेव्हा आयुष्याचं सार्थक जर करायचं असेल तर चिंतनाची विद्या जेवढी लवकर कळेल तेवढी चांगली, तिच्या सगळ्या बाजू कळतील तेवढी चांगली. आता आपलं चिंतन, काल आपला विषय एका अभंगाच्या निरूपणाच्या निमित्ताने होऊन गेला आहे, तर त्याच्यातला जो मुद्दा सांगितला होता तो आपल्यासमोर परत एकदा असू दे. तर आपलं चिंतन मी भोवती सुरू असतं, सगळं मी सेंटर्ड आहे ते सगळं, तर मीच्या भोवती सुरू आहे. आपण जरी काही कशाचं चिंतन करीत असलो, आपल्याला मी उदाहरणाने सुद्धा सांगेन वाटलं तर ते मी भोवती सुरू असतं. मी म्हणजे माझं जे काय गोळा केलेलं आहे त्याला धरून चिंतन चालतं, असं आपण चिंतनाचा विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की माझं जे चिंतन चालू आहे ते रामचिंतनाची सुरुवात वगैरे नंतरची गोष्ट आहे, पण आधी कसलं चालू आहे हे तरी बघितलं पाहिजे. तर त्यासाठी ते स्वतःचं भोवती चालू असतं. चप्पल दुरुस्त करणाऱ्या माणसाचं जसं त्याच्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष असतं, असं म्हणतात, आपल्याकडे उदाहरण दिलं जातं, आपल्याला पूर्वीपासूनच माहिती आहे. त्याचं दुरुस्तीचं दुकान असेल, काय मोची बसलेले असतात किंवा असतात दुरुस्त करतात, तर तुटलेला आहे की काय अंगठा, अशी त्याला सारखी शंका येत असते. ते झालं तर गिऱ्हाईक काय पुढे, म्हणजे त्याचं चिंतन राहणार ते त्याचं, म्हणजे ते नित्यचरणांचे चिंतन ते त्यातलं नाही आहे. हे आपल्या लक्षात यावं, मला असं म्हणायचं महत्त्वाचं नाही आहे असं नाही आहे, कारण तुटल्यावर काय होतं हे चालत जे जातात त्यांना कळत असेल, तेव्हा त्याचं पण महत्त्व असतं. पण ते कसं आहे, चिंतन कसं चालतं हे मला म्हणायचं, की त्यांचं चिंतन तसं चालतं तसं आपलं पण आपापल्या विषयांचं चाललेलं असतं. निरूपणात एक गृहस्थ टक लावून शांतपणे निरूपण ऐकत होते. सगळं निरूपण झाल्यावर मला काय वाटलं की किती तन्मयतेने ऐकत असं वाटलं मला, अगदी धन्य वाटलं. फक्त ते नंतर मला म्हणाले भेटून नंतर सावकाश की काय की तो जो स्वेटर तुम्ही घातलं आहे त्याची वीण उलटी कुठं पडली ते माझं चिंतन, ते मला सापडत नव्हतं. ते नंतर लक्षात आलं, माझं संपत आलं तुमचं, माझ्या लक्षात आलं. ते दोन उलट दोन सुलट एक सुलट दोन उलट वगैरे काहीतरी करतात ना लोक त्याच्यातलं, आपल्याला काय त्या विद्येतलं कळत नाही, पण ते असं काहीतरी असतं. तर त्यांचं तिकडे लक्ष होतं, त्यामुळं ते सगळं होईपर्यंत ते एकाग्र होते. पण ते कशात एकाग्र होते मला नंतर कळलं. मी म्हटलं का असे नका, तुमच्याकडे एकाग्रतेची विद्या आहे, ही काय कमी गोष्ट आहे मी म्हणतो. आता फक्त एकाग्रतेचा विषय बदलला म्हणजे झालं, बाकी काही नाही. तर असं चिंतनाचा स्तर हा ज्या त्या व्यक्तीप्रमाणे काय असतो त्याची आपल्याला कल्पना यावी म्हणून सांगितलं. चिंतनाचा स्तर पहिला मी, दुसरा तुम्ही, तिसरा आपण, चौथा निसर्ग आणि पाचवा देव, असे जर आपल्या चिंतनाला स्तर असतील तर आपण सार्थकाचे प्रवास करतो आहोत असं समजायला हरकत नाही. तर मी असं म्हणेन की आता जे 5 स्तर सांगितले त्यातलं मी ते स्वार्थचिंतन आहे. तुम्ही ह्याचं जर चिंतन होत असेल तर त्यात मीच आपोआपच येतं, तुम्ही म्हणे मी आहेच, तर ते व्यवहाराचं चिंतन आहे. पहिलं स्वार्थचिंतन आहे, दुसरं व्यवहार चिंतन आहे. आपण असेल तर काय आपण स्वतःला समजतो, म्हणजे आपण म्हणजे मी अशा अर्थाने म्हणत नाही. आता तुम्हीच्याही पुढे गेलो, संस्था आहे एखादी, संस्थेसाठी चिंतन चालू आहे, चालेल, काय हरकत नाही. संघटना आहे, संघटनेसाठी चिंतन चालू आहे, चालेल. अगदी आणखीन मोठ्या पातळीवर देश आहे, देशासाठी चिंतन चालू आहे. आपल्याला असं वाटेल कदाचित मी देशासाठी चिंतन वगैरे म्हटलं, पण बाबांनी आपल्याला चरित्राची एक स्मरण दिलं होतं बघा टिळकांच्या, आपल्याला लक्षात असेल की टिळक शेवटी एकदा असं म्हणाले, अगदी शेवटच्या काळातली गोष्ट आहे की आता जरी आकाश कोसळते म्हणून जरी कोणी मला सांगितलं तर त्याचा देशाला काही उपयोग करून घेता येईल का, असं माझ्या मनात विचार येईल. म्हटलं याला देशचिंतन म्हणायचं. आपण म्हणजे चिंतन कुठे गेलं त्यांचं आता, ह्याचं वास्तविक काही अगदी काय जरी होणार असेल तरी त्याचा देशाला काय उपयोग करून घेता येईल का, म्हणजे असं आपणचं चिंतन इथे घेऊन जातं माणसाला. इथे कुठे स्वार्थाचा लेश सुद्धा नाही, आम्ही तुम्ही असं सुद्धा भेद नाही, देशाचा विचार आहे.
तो कदाचित विचार सुद्धा असेल. म्हणाले आता आपल्याला विश्वाचा विचार करावा लागेल, आता असे देशांचे विचार करून चालणार नाहीत, कारण ते सुद्धा आता कसे अपुरे काय होते हे आलंच आहे पुढे. आता ते सांगून गेले 50 वर्षापूर्वी, पण आता ते खरं ठरतंय. तर ते असेल. निसर्गाच्या चिंतनाची गरज आहे हे आता आणखीन वेगळं सांगायची गरज नाही. ते पर्यावरणाचे हाक वगैरे नाही का आपल्या शेवटी निघले परवाच्या लेख रविवारी. आता ते पहिलं संमेलन झालं, चांगली गोष्ट झाली की निदान माणसं तिकडे बघायला लागली त्या विषयाकडे, कारण शेवटी आपल्याकडपर्यंत येऊन पोचणार आहे. आपण सुद्धा निसर्गाचे भाग आहोत आणि तो आपण संपवित चाललेले आहोत, उपकारही विसरत चाललो होतो. त्यानंतर देव. एवढं सगळं लक्षात आल्यानंतर आपल्याला क्रमविचार चिंतनाच्या गरजेचं आहे, एवढं लक्षात येईल. चिंतनामध्ये क्रम आहे, मगाशी सांगितलं तसं. त्याला लांबी आहे, रुंदी आहे, खोली आहे, गती आहे, ती सुद्धा विशिष्ट पाहिजे. तसा क्रमही आहे, जे चिंतनाचा क्रमही असा. आयुष्य अनेकांचं मी ह्या स्तरावरच चिंतनाचं सगळं आयुष्य जातं. मग माणसं स्वतः घरामध्ये कशी वावरतात ते आपल्याला माहिती असेल, बाहेर कशी वावरतात ते आपल्याला माहिती असेल, आणि त्यांच्या चिंतनाचा ह्या स्वचिंतनाचा म्हणू स्वार्थचिंतनाचा, स्वसुद्धा म्हणणं फार उच्च झालं जरा, पण स्वार्थचिंतनामुळे गोंधळ निर्माण होतात. आणि अगदी थोडक्यात म्हणजे असं म्हणता येईल की चिंतन ज्यांचं मीपासून सुरू होतं आणि मीवरच संपतं ते दुःखाला आमंत्रण देत असतात, असं समजायला हरकत नाही. ज्यांचं चिंतन मीवर सुरू झालं आणि मीवरच संपलं, मीवर सुरू व्हायला हरकत नाही. चिंतन तर मीतच सुरू होईल ना, मी तर चिंतनाला सुरुवात करणार. भले देवाचं चिंतन शेवटचा अगदी क्रम अशी करणार असेन, समजा काय देशाचं करणार असेल, पण सुरुवात तिथे झाली ना. त्यामुळे मीची सुरुवात झाली हे बरोबर आहे, पण संपलं कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते चिंतन जात जात कर्माने गेलं का पुढे, मीच तुम्ही झालं का, तुम्हीच आम्ही आपण झालं का, आपणचं काय निसर्ग झाला का, तर त्याच्यावर हे सगळं अवलंबून राहील. हे जरी ही सगळं तात्विक असलं तरी व्यवहारातच याच्यामुळे सुखदुःख निर्माण झालेली आहेत. आपण ह्याचा आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखांची लावून बघा. काय आहे चिंतनामध्ये हे जे क्रम आहे त्यामध्ये हा जो स्वार्थाचं पहिलं चिंतन आहे ते अत्यंत फसवं चिंतन कुठलं असेल तर हे आहे. एक वेळ पुढच्या चिंतनाला डॉक्युमेंटेशन आहे, काहीतरी व्यवस्थितपणा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बोट ठेवू शकता, कारण दुसरी माणसं त्याच्यामध्ये आहेत, ती त्यातल्या उणीवा चुका काय त्रुटी सगळं दाखवू शकतात. पण मीचं स्वार्थाचं जे चिंतन आहे ते फसवं असतं. म्हणून उपनिषदाने आत्मनस्तो कामाय प्रियम सर्वम प्रियम भवती असं म्हणायचं काम त्यांना का पडलं. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रिय वाटतं ते स्वतःवरचं प्रेम आहे, हे लक्षात ठेवा. मुलावरचं प्रेम हे मुलाच्या निमित्तानं स्वतःवरचं प्रेम असतं. आपण अगदी सूक्ष्म विचार करून बघा, कृष्णमूर्ती म्हणायचे ते बरोबर की मुलावरचं प्रेम हे मुलावरचं प्रेम नसून स्वतःवरचं प्रेम असतं. कारण त्याच मुलावर सुनेनी प्रेम केलं तर अडचण काय येते. हां, मग आता सांगा मग कोणावर प्रेम आहे खरं ते. पुढे अडचण कसली आहे. पुढे आता मुलगा तर प्रेम करण्यासारखा आहे तुमचा, एवढा तुम्ही त्याला चांगला वाढवलेला आहे, तेवढा प्रेम करण्यासारखा मुलगा आहे, तर ती मुलगी प्रेम करते. मुलगी म्हणजे काय सून म्हणतो आम्ही, मुलगी वगैरे नाही, सून. तर ती सून प्रेम करते आहे तर चांगली गोष्ट आहे ना, वा छान, ती गोष्टच चांगली होती. त्यामुळे सुनेने ते प्रेम करते ही चांगली गोष्ट आहे. मग अशा तऱ्हेनं उलटी तिला दाद देण्याऐवजी काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हे मुलाच्या निमित्तानं आपल्या स्वतःवरचं प्रेम आहे, त्यात आता कमी पडायला लागलेलं आहे काहीतरी, त्यात उणीव आहे, कोणीतरी पोझिशनमध्ये भाग घेतला आहे, कोणीतरी ते हिसकावून घेते, म्हणून ते त्रास वाटतात. आपण साधं महाराज म्हणायचे ते लक्षात घेऊ. प्रपंचामध्ये परमार्थात दोन्ही उदाहरणं घेऊन लक्षात घेऊ की बाळाला, अगदी बाळ, छोटं बाळ, त्याला दागदागिने घाल, अंगडी टोपडी सगळं हे करून अगदी ते फेकून देत असतं, एक सगळं रडत असतं, तरी सुद्धा आपल्याला ते सगळं करावं असं वाटतं. काय आहे पुढे शेवटी तर केल्यावर छान दिसतं. कोणाला दिसतं? बाळाला आपल्याला. आणि आपल्याकडे जी येणार त्यांना किती बाळाला छान ठेवलं, तीट लावले, अमकं केलं तमकं केलं, हो पुन्हा आणि तीट लावावी लागते परत, म्हणजे पुन्हा आणि त्याला दृष्टी लागू नये इतकं आपण छान सजवलेलं आहे बाळाला. हे सगळं बरोबर आहे, पण आता हे प्रेम कोणाचं आहे नक्की? त्या बाळाचं आहे का? त्याला खरं सांगायचं ना तर ते टोपडं काढून टाकलं त्याला बरं वाटतं, छान वारा लागतो, मस्त बरं वाटतं. पण नाही, ते बांधून ठेव, हे कर ते कर ते. आणि काही होत नसतं. निसर्ग एवढा क्रूर नाही आहे, निसर्ग फार मायाळू आहे. थोडंफार चांगलं होतं, ते टणक होतं सगळ्या ह्याला हवामानाला तोंड द्यायला, पण ते विचार न करता आणखीन त्याला गुंडाळून आणि दागिने घालून, काय त्याला ते सोन्याचे दागिने आमकं काय त्याला त्याचं आहे काय नाही, ते उडवून देतं, असं सारखं फेकत असतं आणि ते त्याला काचत असतं, त्याला ते लागत असतं. ते म्हणतात काय हे करतात. ते जर मोठं असतं तर नक्की ऐकलं नसतं आपलं, लहान आहे म्हणून ऐकतं, दुसरं काय. तर आता मला सांगा, हे चिंतन चाललंय पण ते फसवं आहे, ते स्वतःवरच आहे प्रेम. मला सांगा परमार्थामध्ये तरी आपण काय करतो?
देवाला उत्तमात उत्तम ड्रेस, त्याला उत्तमात उत्तम म्हणजे ड्रेस म्हणायचं नाही, पोशाख म्हणायचं, म्हणजे ते बरं वाटतं जरा, आपल्याला जरा अस्वस्थता येईल म्हणून मी चांगला शब्द वापरतो. तर पोशाख अमकं तमकं सगळं, त्याला दागिने सगळं आपण करतो. मूळ गरज आहे ती मूर्ती म्हणून तर असतेच, ती बरोबरच आहे, ती आपल्याला सुद्धा कळू शकते. मूर्ती म्हणून एक वेश आहे, प्रत्येकाचा जसा वेश आहे तसा वेश आहे. बाकीचं जे आपण घालाल काय, सोन्याचे पत्रे अमकं तमकं, ते मखरं ते मेळ काय जे करा ना, ते सगळं काय आहे तर मला छान दिसावं एवढंच आहे त्यात. म्हणजे कुणासाठी आहे, कुणावरचं प्रेम, देवावरचं का माझ्यावरचं. देवाला मला सांगा तुम्ही मखर केल्याचा आनंद जास्त आहे का तुम्ही शांतपणे जगल्याचा आनंद जास्त आहे. एक सहज म्हणून आपण कल्पना करू. मुलाचं तर आपल्याला कळतंय, देवाचं कळत असेल, कळू शकेल की त्याला बाबा हा समाधानाने राहायला, 4 लोकांना आनंद देऊन राहायला, तर ह्याचा देवाला आनंद होईल का त्या सोन्याच्या पत्र्याचा किंवा काय ते चांदीचं केले त्याचा किंवा मखराचा किंवा काय पालखी म्हणून त्याचा होईल, कशाचा आनंद होईल त्याला. म्हणजे ही त्याच्यावरचं प्रेम आहे का माझ्यावरचं आहे, आपण आपले ओळखू शकतो. म्हणून ही वाटतात ही चिंतनं दुसऱ्यासाठी, पण ती स्वचिंतन स्वार्थ चिंतनच आहे ते, असं लक्षात ठेवायचं. चिंतनाचा विचार गरजेचा आहे. आता त्या चिंतनाच्या विचाराची इतकी बाजू सांगितल्या. गरजेचा काय आहे तर चिंतनावर कृती अवलंबून असतात ना. मला छान वाटते म्हणून मी हे सगळं केलं ना पुढचंच, मग ते त्या कृती जर त्याच्याशी अवलंबून असतील तर चिंतनावर कृती, म्हणून चिंतनाचा विचार. चिंतन बरोबर तर कृती बरोबर. कृती समाधान देईल काय दुःखही देईल, काय जे द्यायचं ते त्या चिंतनावर अवलंबून राहील, म्हणून चिंतन बरोबर. तेव्हा विचाराचा आणि कृतीचाही संबंध आहे. मग अशा आपण विचार आणि चिंतनमधला फरक बघितला आहे. पण विचाराचा आणि कृतीचा संबंध आहे हा तात्कालिक संबंध आहे. चिंतनाचा आणि कृतीचा संबंध आहे हा दृढ आणि शाश्वत आहे. कारण ते केलेलं चिंतन मनुष्य बदलायला तयार होत नाही सहसा. म्हणून बघा, एखाद्या ठिकाणी एखादी प्रथा असली तर प्रथा बदलायची म्हणजे सगळे अस्वस्थ होतात. म्हणजे मूळ करण्याला कळतं की ही प्रथा बदलण्याची गरज आहे, त्यालाही पटतं, पण बाकीची 1000 माणसं त्या मानसिकतेला तयार नाहीत. म्हणून ते आपलं चालू दे, काय ते करतात ते करू देत, ते पोशाख घालू दे, ते अमुक करू दे, ते दागिने घालू दे, काय करायचं ते करू दे, उगाच कशाला. आणि त्यांचे 1000 म्हणजे 1000 लोकांचं काय होतं संबंध, चिंतन आणि त्याच्या कृती याचे संबंध दृढ असतात. त्यामुळे ते बदलता येत नाही. विचार आणि कृतीचा संबंध आहे, पटकन बदलू शकतो मनुष्य. हा विचार ही कृती आहे, हा कृती चुकती आहे, तो विचार दुरुस्त करून घेऊया असं करता येतं. पण हे एकदा चिंतन होऊन बसलं की ते दुसऱ्या बाजूने तसं त्रासाचं पण असतं. म्हणून महाराजांची जी मूळ ओवी आहे, म्हणून सांगितले साधना, आपण ती समोर ठेवावी म्हणून मी मुद्दाम त्या समोर लिहून ठेवल्यात ओवी. इथे आता पुढच्या वेळेला लिहून ठेवतो. म्हणून सांगितले साधना अंतर्निष्ठेची ही खूण, सोडून षड्रिपूंचे बंधन अखंड चिंतन असावे. चिंतन कसं असावं त्याच्या मागे लावले, सोडून षड्रिपूंचे बंधन अखंड चिंतन असावे. आपली जी चिंतन चाललेली आहेत ती मला बरं वाटावं, आनंद वाटावा, सुख वाटावं ह्याच्यासाठी आहेत. तर ती कशी आहेत आणि त्यांना कशी अभिप्रेत आहेत. सोडून षड म्हणजे माझं चिंतन षड्रिपूंच्या बंधनामध्ये काम करतं असं ओळखायला हरकत नाही. 6 ओळखण्यासारखे आहेत म्हणून मोठे सांगितले, बारीक सारीक बरीच आहेत अजून आपल्या लक्षात येतील मंडळी किती आहेत ती. तर ती बरीच मंडळी आहेत, ती सगळी चिंतन करायला लावतात मला. त्यांना सोडून चिंतन करावं आणि मग रामचिंतन शक्य आहे. रामचिंतनानं राम हा सिद्धांत आहे, पण तो जर अनुभवायला यायला हवा असेल तर त्याची सुरुवात दुसऱ्याच्या चिंतनानं करावी लागते. राम अनुभवायला यायला पाहिजे. एकदम रामाचं चिंतन मला जमत नाही. मला जोपर्यंत घरातला राम दिसलेला नाही आहे तोपर्यंत देवळातला राम शक्यता नाही आहे. पाहत असेल तर फक्त मी मूर्ती पाहतो, एक बदल म्हणून जाऊन येतो, या पलीकडे त्याचा उपयोग नाही. मला घरातला राम दिसला, फुलातला राम दिसला, मुलीतला राम दिसला, सुनेतला दिसला, काय सासूतला दिसला, हा जर दिसला तर पुढचा दिसणार आहे. कारण तो ह्या सगळ्यांचं स्वरूप असलेला आहे. म्हणजे त्याची व्यापकता मला तेवढी दृष्टी यायला मला एवढा दिसायला पाहिजे. मग तो दिसावा म्हणून हा सिद्धांत जर अनुभवायचा याचा असेल तर पहिल्यांदा सुरुवात दुसऱ्याच्या विचाराने होते. म्हणून दुसऱ्याचा विचार, हिताचा नंतर विचार करतो, पण दुसऱ्याचा विचार आणि त्याच्यासाठी कृती, हे खरं सांगायचं तर रामचिंतनाची सुरुवात आहे. राम तिकडे आहे, आपल्याला सुरुवात इथून करायची आहे. 1000 मैलाचा प्रवास आहे, ठीक आहे, दिल्ली दूर आहे, ही तो गोष्ट खरी आहे, पण सुरुवात तर करीन. तर त्यासाठी मी पहिली सुरुवात केली की मी दुसऱ्याचा विचार करतो. काय मला करायचं ते करताना दुसऱ्याचा विचार करतो. खरं सांगायचं तर मगाशी जसं म्हटलं ना, अंगड्या टोपड्याचं आहे, तसंच मुलांचं आहे. आपल्याला ती जवळची उदाहरणं आहेत म्हणून मी मुद्दाम देतो की खेळत असतो मूल याच्यावर. बघा, नेहमी दुपट्यावर बदलले खेळतं मूल आहे, तर त्याला उचलून घेऊन खेळवतात. आता हे काय आहे चिंतन काय मला कळत नाही. त्याच्याविषयी आपण काय विचार केला का की हे काय आहे नक्की. त्या खेळत असलेल्या मुलाला असं ते किती छान हातपाय हलवत निवांत खेळत असते, पण अरे कोण नाही वाटतं तुला, कोण नाही वाटतं तुला, घेऊन परत
आता त्याचं हित होतं का हित होतं, आता दुसऱ्याच्या हिताचा विचार करायचा आहे. मी तेच उदाहरण मी पुढे दुसऱ्यासाठी वेगळ्या कारणासाठी घेतलेलं आहे की आता त्याच्या हिताचा विचार चाललाय का, ते त्याला त्याचं काय ताणभूक झाले, त्याचा आनंद चाललाय ते. आणि आता अंगणात वगैरे मुलं आपण पूर्वीच्या काळात होतं हे सगळं, आजही असेल कदाचित गच्चीत गॅलरीत बाहेर आपण उन्हाला वगैरे ठेवलं असेल तर मुलं छान पक्षी बिक्षी बघत असतात, बाहेर कुठे ते झाडं बिडं त्यांचं नजर लागली असते कुठेतरी आनंदात असतात, तर ते सोडून अरे अरे करून लगेच त्यात मग त्याला भेटू आणि मग ते माझ्याशिवाय राहत नाही वगैरे ते बाकीचं सगळं पुढे तर ते असं पुढे सगळं घेऊन जातो तिकडे. म्हणजे आता राम राहिलं ते चिंतन बिंतन सगळं बाजूला राहिलं, हे चिंतन वेगळंच चालू झालंय. तर आता त्याचं मोकळेपण आपण हिरावून घेणार. दुसऱ्याच्या हिताचा विचार आहे का हा, त्याला एक मोकळं वाटतंय तिथं छान इकडे तिकडे बघत बसले तर असं बरं वाटतं, तर खरं तसं असावं तर त्याला मोकळेपण द्यावं, त्याचं स्वातंत्र्य आहे त्याला द्यावं. वास्तविक त्याचा व्यायाम हातपाय हलवून ते बसल्या जागी व्यायाम, बसल्या नाही आडव्या जागीच म्हणा व्यायाम करते, त्या व्यायाम चालू आहे ना, मग त्याच्या आरोग्याला ते गरजेचं आहे ना, त्याला त्यांना भूक लागेल ना, चांगली गोष्ट आहे ना ती, मग ते करू दे ना त्याला. मग त्याच्या आरोग्यावर कशाला आपण यावं, पण उचलून घेतलं की तेच सगळं परस्वाधीन झालं काम त्याचं. म्हणजे त्याचा होत असलेला सहजपणे निसर्गाने दिलेला जी संधी त्याला व्यायामाची आहे ती आपणच घालवली, तर दुसऱ्याच्या हिताचा विचार आपण करतो का मला सांगा. गरज तर लागेलच, रडायला लागलं तर घेऊन अगदी खांद्यावर घेऊन हिंडवावं लागेल, तो प्रश्न नाही, अगदी हातात घेऊन हिंडवावं लागेल, बाहेर घालावं लागेल, काय असेल ते बाहेर न्यावं लागेल, खरं आहे. पण हा दुसऱ्याच्या हिताचा विचार होईल का, हा विचार आपण करावा. हा दुसऱ्याचा विचार हे मला मान्य आहे, ते मूल आपण उचलून घेतलं आहे त्यार्थी आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो आहोत, पण ही जी विचार आणि कृती आहे किंवा हे जे चिंतन आणि कृती आहे ही हिताची आहे का, हा आपण विचार करावा. ते खेळते आनंदाने खेळू, त्याला स्वतंत्र राहायचं आहे, राहू दे. बरं धोका नुकसान काही नाही, आपल्या डोळ्यासमोर आहे, ते आनंदाने खेळतं आहे. हे मला एवढ्यावर म्हणायचं नाही. दुसऱ्याचा विचार आणि दुसऱ्याच्या हिताचा विचार तो पुढचा, आधी दुसऱ्याचा विचार. काही काहींचे ते जप आहेत उदाहरणार्थ, एवढे मोठमोठ्याने जप बिप म्हणजे करू देत, त्यांना जपच करतात ती गोष्ट आहे, काहीतरी बोलण्यापेक्षा ते केलेलं बरं. पण घरातल्या माणसांना त्रास होतो का नाही त्याचा, काही वेळेला असं होतं ती माणसं आपल्या कामात असतात, काहीतरी त्यांचं दुसरं काम चालू आहे, काय कोण पेपर वाचतोय, काय पाहतोय, टी व्ही पाहतोय, काहीतरी असेल त्याचं चालू, त्यावेळेला जर त्यांचा मोठमोठ्याने जप चालू झाला तर मग ती माणसं त्रासतात, म्हणतात हे काय सुरू केले असं वाटतं. मग म्हणजे चांगली गोष्ट असून सुद्धा त्यात दुसऱ्याचा विचार अंतर्भाव त्याचा न झाल्यामुळे त्याच्या हिताचा विचार ही पुढची गोष्ट आहे, पण ती त्याच्यासाठी मनोमन प्रार्थना करून करता येईल, मानसपूजा करून करता येईल, काही करता येईल. पण एवढी तरी निदान आपण जर लक्षात घेतली गोष्ट की दुसऱ्याचा विचार त्याच्यात हवा ना, अगदी जप जरी झाला तरी, मी हे प्रपंचाचं सोडलं परमार्थाचे उदाहरण घ्या तरी सुद्धा ते तसंच आहे, तर त्यामध्ये त्याचा विचार आपण करावा. मग आपण इथे आता वैखरी जप परवा केला, अगदी आपण व्यवहाराचं उदाहरण घेऊ, आपलं चालू आहे ते वैखरी जपाचे. आता वैखरी जप ही चांगली गोष्ट आहे, हळू आवाजात करावं हे चांगलं आहे, ते पण सगळं ठीक आहे. आपण शिबिराच्या वेळेला इथे आपण सगळी मंडळी होतात बरीचशी, त्यांना माहितीच असेल. तर ती संबंध ह्या बिल्डिंगचा अभ्यास करून ती देवघराची खोली निवडलेली आहे, कारण तिच्यापासून जवळ तिकडे काही नाही आहे, इकडे काही नाही, तिकडे काही नाही, इकडे काही नाही असं आहे. तर कुठल्याही खोलीत वैखरी जप करता येईल, पण तिकडच्या खोलीत केला तर त्यांना त्रास होईल, इकडच्या खोलीत केला तर इकडच्या माणसांना त्रास होईल. तर त्यातल्या त्यात कुठे कमीत कमी त्रासात ते करता येईल, देवघरही मिळालं आणि आपल्याला हे पण मिळालं, इतरांना त्रास होणार नाही असं पण मिळालं. मग दुसऱ्याच्या हिच्याचा विचार आपल्याला एवढा तरी निदान करता येईल की नाही, तो केला म्हणून ती खोली काढलेली, म्हणून तिचं धारपड करून ठेवली, दुसऱ्याला त्रास होऊ नये. कारण घरात सुद्धा अजून माणसं असतील, वर इथं अजून माणसं असतील, तर त्यांच्या विश्रांतीवर याच्यावर अडचणी येऊ नये म्हणून ते करता आलं. मग असे जर परमार्थ आपल्याला म्हणजे दुसऱ्याच्या हिताचा विचार करताना, कृती करताना सुद्धा जर कौशल्य ठेवता आलं तर मग कौशल्याचा सागर आहे तो आपल्याला गाठ पडेल राम कधीतरी, तो तिकडे आहे. पण तिथेपर्यंत पोचायला हे दुसऱ्याचे विचार आणि त्याच्यासाठी कृती योग्य ती त्यातलं कौशल्य असं ते मिळवणं आणि त्यासाठी चिंतन करणं. कारण चिंतनाशिवाय कौशल्य येत नाही. चिंतनाचा एक परिणाम आहे की त्यामधून कौशल्य सुचतं की असं करावं का तसं करावं, ह्याचे पर्याय येतात आणि मग त्यातला कौशल्याने पर्याय निवडला जातो की जो अधिक चांगला असेल. आपल्या अनेक सामाजिक समस्यांची उत्तरं ही दुसऱ्याचा विचार आणि त्यांच्या कृतीचं चिंतन केलं जात नाही, म्हणून तुम्ही बघा त्याची उत्तरं त्याच्यात आहेत. अस्वास्थ्य आहे, कशाने आहे, शेजारी भांडणं आहे, समजा एकाकीपणा आहे. मी किती प्रकारची दुःख पाहिलीत की भांडणं आहेत, माणसं एकाकी राहतात, एकाकीपणा वाटतो. एकटे राहू द्यात, एकाकी वाटू नये. एकाकी पण वेगळं, एकटं राहणं वेगळं आहे, पण एकाकीपणा वेगळा. तर एकाकी वाटतं, लोकांना आपण नकोसे होतो. अनेक वेळेला हे दुःख असतं, काही लोक सांगतात ते की त्यांना असं वाटतं की आपण कोणाला नको आहोत, असं एक फिलिंग आलेलं आहे समजा. तर ते किती त्रासाचं आहे, ते कशातून आलं असेल,
माणसांचे घटस्फोट होतात. कशातून आले असतील? दुसऱ्यांच्या हिताचा काहीतरी विचार केला गेला नसेल म्हणूनच आलं असेल ना. ते स्वार्थ केंद्रित राहिले असतील म्हणूनच हे आलं असेल ना. विचार करत जावं मागे. प्रारब्ध वगैरे क्षणभर बाजूला ठेवा, उगाच कुठेतरी ठेवण्यात अर्थ नाही. मूळ कुठे आले आहे? ते मूळ दुसऱ्याच्या विचाराचे आलेलं आहे. ते ह्या जन्मात आला नसेल तर मागच्या जन्मात आला असेल, कुठेतरी केलेलं एवढं नक्की. दुसऱ्याचा विचार जर हिताचा केला गेला असता तर तो मनुष्य तुमच्या हिताचा विचार करणारच, दोघांनी येणार. तर असं होईल. मग ते मोठ्यांच्यातले संबंध आहेत का लहान मोठे यांच्यातले आहेत, हाही काही विषय नाही. मनोकायिक आजार आहेत, किती गोष्टी आहेत, यादीची यादी आहे. तेव्हा स्वतःच्या विश्वातच वावरत राहतात. त्याचं कारण हे दुसऱ्याच्या हिताचा विचार आणि कृती नसते म्हणून. ठीक, पारायण चांगली गोष्ट आहे, अगदी परमार्थातले मगाशी सांगितलं तसं वैखरी जप पारायण चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्यांना त्रास जर न होता ते करता आलं तर ते त्यांना आनंदही देईल, आपलं कामही करेल, साधनही होईल, आपल्याला जे साध्य करायचे तेही साधेल. म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टीत सुद्धा ते आपल्याला परमार्थात सुद्धा जपता येईल. तेव्हा काय होतं, मी परमार्थाची उदाहरणं अशी मुद्दम का घेतली ते पण सांगतो आपल्याला. जपाचं, वैखरी जपाचं घेतलं, पारायणाचं घेतलं, देवपूजांचं घेतलं. म्हणजे आता मी त्यावर काही बोललो नाही, पण घ्या उदाहरणार्थ. पूजा घ्या, हे घ्या, ते घ्या, सगळी पूजेची तयारी सगळी त्यांची तयार असेल तर ते पूजा करणार असं ते असतं. ते बसून राहिलेलं असतात. आता काय आपण उठून घेतलं तांब्या तर काही बिघडत नाही, आपण पाणी घेतलं ते बिघडत नाही, आपण एखादं काय तामण घासून घेतलं ते बिघडत नाही. पण ते सगळं तिथं जाग्यावर नाही म्हटलं की सुरुवात झाली पहिली. आता अशाच पूजा केल्या तर बाकीच्या पूजेने काय त्या पूजेचा आनंद त्यांना होत असेल मला सांगा. मग त्यांना वाटते कशाला ही पूजा करतात असं वाटतं मनात. म्हणजे मनातल्या मनात म्हणतात, मोठ्यानं म्हणत नाही, किंवा ते ऑफिसला गेल्यावर म्हणतात. पण यांच्या पूजांचा काय उपयोग आहे? त्यांना साध्या बुवा एक दिवस कामानं राहायचं बाबा, गडबडीत घासायचं राहिलं किंवा काय पाणी भरायचं राहिलं तर बाबा भरून नाही घेता येत, तर कशासाठी पूजा करायची? मग काय यांच्या ठिकाणी देवाचं होणार आहे पुढे असं वाटत राहतं. म्हणून मला नेहमी वाटतं की अश्रद्धा जी उत्पन्न होते तिला नास्तिक माणसं कारणीभूत नाहीत, दुसऱ्याच्या हिताचा विचार न करणारी आस्तिक माणसं कारणीभूत आहेत. प्रत्येक आपण विचार करून ठरवावे, त्याच्यावर जास्त वेळ बोलत नाही. असं रामचिंतन हे चिंतनाचं अल्टिमेट चिंतन आहे, अल्टिमेट शेवटचं चिंतन, शाश्वत चिंतन ते आहे. आपली वेळ संपली, निदान सुरुवात एक 10 मिनिटं उशिरा झाली, पण आज 1 जानेवारी होता, संकल्प केलेला माझ्या लक्षात होता. 5 मिनिटाचा तर फक्त फरक पडला, पुढच्या वेळेला तो भरून काढायचा प्रयत्न करतो. तेव्हा रामाचं चिंतन काय आहे? काय पाहाल रामाचं? बालपण, तरुणपण, राज्यपद, वनवास, आपत्ती, युद्ध, जय, काही स्वतःसाठी नाही आहे. काय त्याचं स्वतःसाठी आहे? काही स्वतःसाठी नाही, सगळं दुसऱ्यासाठी आहे. असं चिंतनात आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण काय चिंतन करतो आणि काय मिळवलंय आणि ते का तसे आहेत ह्याचं फरक लक्षात येईल. ती फक्त सुरुवात आहे. तेव्हा त्याची सुरुवात आपण दुसऱ्याचाच विचार करून करूया. जेव्हा ज्यांचं सारं जीवन हे कर्तव्यांसाठी आणि दुसऱ्यांसाठी जे गेलेलं आहे अशा त्या रामाचं ते चिंतन आहे. तर ते आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा मला निदान दुसऱ्याचा विचार कळेल आणि त्यासाठी मी काहीतरी कृती करेन. मलाही माहिती आहे की राम ही फार मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, सूर्यकुल आपण म्हणतो तसं ते सूर्यकुलातले फार मोठी गोष्ट आहे. मी एक साधा विचार एवढाच करतो, तेवढं मी आपल्यासमोर शेवटी ठेवतो, थांबतो, की मला एक कल्पना आहे व्यवहाराने की पूर्वेकडून तोंड केलं आणि जर चालायला सुरुवात केली तर चालणाऱ्याला सूर्य गाठता येणार नाही हे मला माहिती आहे, पण त्याच्या जीवनमार्ग सदैव प्रकाशित राहील एवढं नक्की. कारण त्याचं तोंड सूर्याकडे, समोर सूर्य सतत आहे, त्याचा जीवनमार्ग प्रकाशित राहील ना, बस त्याच्या जीवनमार्गावर अंधार येणार नाही, कारण त्याचं तोंड सूर्याकडे. दुसऱ्याचे विचार करणं म्हणजे सूर्याकडे तोंड करून चालण्यासारखं आहे. मग तेवढं आपल्याला जमलं खूप झालं. तर एवढं केलं तर आपल्या जीवनातली दुःख नक्की कमी होतील एवढं मला खात्री वाटते. तेवढी आपल्यासमोर ठेवली, उरलेलं चिंतन आपण करावं. सर्व भावेदास झालो त्यांचा संतांदास झालो त्यांचा संतांचे पायी माझा विश्वास, संतांचे पायी माझा विश्वास. सर्व भावेदास सर्व भावेदास झालो त्यांचा संतांच्या पायी माझा विश्वास, संतांच्या पायी माझा विश्वास. त्याचे माझे हित करीते सकळ, त्याचे माझे हित करीते
सकळ जणे हा गोपाळ कृपा करी जणे हा गोपाळ कृपा करी संतांची पायी माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास भागलिया मांज वाहतील कडे भागलिया मांज वाहतील कडे त्यांची आन जोडे सर्व सुख त्यांची आन जोडे सर्व सुख संतांची पायी माझा विश्वास संतांची पायी माझा विश्वास तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिलो ते वचन न मोडी बोलिलो ते संतांचे पायी माझा विश्वास संतांचे पायी माझा विश्वास सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा संतांचे पायी माझा विश्वास संतांचे पायी माझा विश्वास संतांचे पायी माझा विश्वास जानकी स्मरण जय जय राम